हाय गायज, लेडीज अँड जेंटलमन, हाऊ आर यू? तर मंडळी, आय पी एलमध्ये पहिल्या सामन्यानंतर आणखीन 3 सामने झालेले आहेत. संडेचा जो डबल हेडर होता, संडेचा डबल हेडर एक म्हणजे हैदराबाद आणि एस आर एच वर्सेस आर आर रॉयल राजस्थान. तो सामना नुसता रन फीस्ट होता. त्या सामन्यामध्ये हैदराबादच्या संघाने रॉयल राजस्थानच्या गोलंदाजांना अक्षरशः धू धुतलं. आम्ही जे म्हणतो ना गल्लीतल्या क्रिकेटमध्ये धू धुतलं, अक्षरशः धू धुतलेलं आहे. आणि इन द एंड 20व्या ओव्हर अखेर हैदराबादचा स्कोअर पोचला होता 286पर्यंत, म्हणजे 100ला 14 कमी. म्हणजे अबकी बार 300 पारला जवळ आले होते, थोडक्यात चुकले. मला असं वाटतं ना की हा सामना सुरू व्हायच्या आधी आपल्या ह्या मॅडम ज्या आहेत, काव्या मॅडम, त्या ड्रेसिंग रूममध्ये छडी घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांना बजावत असाव्यात, कम वॉट मे, मला या सामन्यात तुमच्याकडून 300 रन हवेतच. आणि ही सगळी मुलं तसंच खेळत आहेत, 300 रन पाहिजेत. आणि दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली की ईशान किशनला तर नुसत्या काव्या मॅडम नाही, हेडमास्टरनी मागच्या वर्षी चांगलंच फटकारलं होतं. हेडमास्टरचं न ऐकता त्यांनी काय उद्योग केले, त्यामुळे त्याला भारतीय संघातलाही त्याचे दरवाजे बंद झाले, मुंबईच्या संघाचे दरवाजे बंद झाले. पण या खेपेला त्यांनी आपल्या बॅटनी सिद्ध केलं. मुलगा खोडकर असला तरी चांगला आहे, त्यामुळे त्याचेही आता आंतरराष्ट्रीय पुनरागमन व्हावं अशी आपण आशा करूया. तर सांगायचं काय, आता याच्यामध्ये फक्त रनफिस्टच होती आणि कार्नेज ऑफ बॉलर्स. सुरुवातीला हे पहिल्यांदा ना हेड, त्यानंतर अभिषेक, त्यानंतर येणारा आपला, हे सगळे जे आहेत ना, ईशान तर चांगला आहेच आहे, पण सुरुवातीचे जे अभिषेक, हेड आणि ईशान हे तिघे आहेत ना, ते सगळ्या मॅचची त्यांनी वाटच लावून टाकलेली असती. आज बघा, ईशाननी मारले 70, सॉरी ईशानचं ॲक्च्युली हे झालं, शतक झालं. त्यानंतर नितीश रेड्डी चांगला खेळला आणि हा पण हेडसुद्धा चांगला खेळला. ईशानचं जे शतक होतं ते त्याला खूप लक्षात राहण्यासारखं होतं आणि त्याला खूप मदत करेल. तर आता तिकडे दुसरीकडे राजस्थान रॉयलनी खूप प्रयत्न केला, चांगला प्रयत्न केला. पण जेव्हा तुम्ही 300च्या जवळपासची धावसंख्या T20मध्ये चेस करत असता, तेव्हा मामला अवघडच असतो. राजस्थान रॉयलकडून हा मस्त खेळला, आपला संजू सॅमसन मस्त खेळला, 66 रन मारले त्यांनी. जुरेलसुद्धा खूप सुंदर खेळला, 70 रन मारले त्यांनी. शेवटी पण त्यांची जो प्रतिकार होता तो कमीच पडला. 286ला उत्तर देताना त्यांचा संघ 241 धावा करू शकला. बघा, T20 सामन्यामध्ये जो संघ 241 धावा करतो तो हारला, हे जर पहिल्यांदा कोणाला सांगितलं तर खरं वाटेल का? असं होतं आहे. तर आता इथून पुढे अशाच एकापेक्षा एक चांगले सामने आपल्याला बघायला मिळतील अशी आपण आशा करूया. आणि किशनसाठी दरवाजे उघडतील, चांगला मुलगा आहे तो. थोडं त्यांनी ज्या केलेल्या खोड्या आहेत ते हेड सर आणि मॅडम दोघेही विसरतील अशी आपण आशा करूया. पुढचा जो सामना होता त्याची मी उत्सुकतेने वाट बघत होतो, मुंबई आणि चेन्नई. म्हणजे हायेस्ट वेळेला जे IPL जिंकलेले 2 संघ आहेत ते समोरासमोर उभे राहणार होते. मला तर वाटत होतं, खरं सांगायचं म्हणजे इथे माझा अंदाज साफ चुकलेला आहे, मुंबई आरामात जिंकेल असं मला वाटत होतं. पण असं झालं की मुंबई आरामात हारले. पण तुम्ही बघा ना, रेकॉर्ड जर काढून बघितलं, 2011 नंतर मुंबई पहिला सामना कधीच जिंकलेला नाही आहे. मुंबईचा बघा जगन्नाथाचा रथ आहे, सुरुवातीला जरा खडखड करतो, पण एकदा का तो सुसाट सुटला की मग समोरच्या संघाची खैर नसते. बघूया असंच होईल या की पहिला काय होतं बघूया. तर आजसुद्धा असंच झालं. आणि इथे आपल्या बिचाऱ्या रोहितच्या नावावर एक अतिशय वाईट विक्रम लागलेला आहे. 18 वेळा तो 0वर आऊट झाला. आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, हा विक्रम करणारे 3 खेळाडू आहेत. हे 3 खेळाडू 11 नंबरचे बॉलर आहेत का? अजिबात नाही. हे 3 खेळाडू तिन्हीही हिटमॅन आहेत. एक म्हणजे आपला रोहित, दुसरा आपलाच दिनेश कार्तिक, तिसरा आता लक्षात येत नाही मला, पण तोही असा हार्ड हिटरच आहे. चालायचं, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. तसंच आहे. मुंबई इंडियननी पहिल्यांदा बॅटिंग केली. पहिल्यांदा बॅटिंग करताना मुंबई रडत खडत कसे बसे 100च्या धावसंख्या मुंबईची कशी बशी 150च्या पार झाली. ते सुद्धा शेवटी जरा ह्यांनी मारामारी केल्यामुळे 155पर्यंत जे धावसंख्या फरक पोहोचला तो शेवटच्या ओव्हरमध्ये जरा दीपक शहरनी थोडी हाणामारी केल्यामुळे
तर तिथे फक्त टिळक वर्माचा हायएस्ट स्कोअर 31 आहे, त्याच्या खालोखाल स्कायची 29 आहे. ह्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की फलंदाजी अतिशयच पुअर झाली. आणि 2 अहमदनी या खेपेला मुंबईची अगदी वाट लावून टाकली. नूर अहमदनी 4 विकेट काढल्या आणि आपला नूर अहमदचा स्पिन नाही खेळता आला आणि ह्या चेन्नईवरती स्पिनचं राज्य चालणार आहे आता इथून पुढे दिसतंय. त्यानंतर आपला खलील अहमद डावखुरा वेगवान गोलंदाज, त्यांनी 3 विकेट काढल्या. आणि मुंबईला जेव्हा यांनी 155ला रोखलं ना, तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणारे जवळजवळ ठरलं होतं पहिली मॅच मुंबई हारणार. तसंच झालं. पुढच्या ह्याचं वर्णन करण्यामध्ये काही पॉईंट विशेष काही नाही आहे. रचिननी 65 धावा मारल्या, इतकं सेन्सिबल खेळला, नाबाद 65 धावा काढल्या. ऋतुराजची एक फाईन इनिंग होती, रचिन ऋतुराज, त्या दोघांनी येऊन ते सील द फेट ऑफ द मॅच. म्हणजे आता ते इतकं बॅकफूटवर ढकललं त्यांनी मुंबईला की मुंबई इथून मॅच जिंकेल असं कधीही वाटलेलं नव्हतं आणि ते तसंच झालं. पण चालायचंच, हे अशा गोष्टी चालणारच. अशा रीतीने मुंबईची सुरुवात पुन्हा रडत खडत झाली. नंतर मुंबईचा रथ वेग पकडेल आणि त्याच्यावर येईल, रुळावर येईल गाडी त्यांची. मंडळी, गंमत आता अशी आहे इथे की त्यानंतरचा जो सामना झाला आपल्या ह्याच्या कालचा, दिल्ली आणि हे लखनौ, दिल्ली आणि लखनौचा जो सामना झाला तो आत्तापर्यंतच्या स्पर्धेतला सगळ्यात चुरशीचा सामना होता. कधीही असं वाटत नव्हतं की दिल्ली हा सामना जिंकेल. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये दिल्लीने हा सामना जिंकला. त्यांचा जो हा आहे आशुतोष शर्मा जो आहे, त्या मुलाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्या मुलाने गेल्या स्पर्धेत पण एक सामना असाच जिंकून दिला होता. तसंच त्याला ते एक निगम म्हणून आपलाच मुलगा आहे, त्यांनी पण दिलेली साथ अतिशय उत्तम होती. आता बघा, लखनौनी जेव्हा सुरुवातीला बॅटिंग सुरू केली तेव्हा मार्श एकदम फॅन्टॅस्टिक खेळला, मूडमध्ये होता. 72 रन मारले. त्याच्यापेक्षा अतिशय सुंदर इनिंग झाली पुरणची. पुरणनी 75 रन मारले आणि 209पर्यंत त्यांचा धावफलक पोहोचला. एक वेळ अशी होती ना की 161ला 4 धावा होत्या 13व्या का 14व्या ओव्हरला, सॉरी 14व्या ओव्हरलाच, 6 ओव्हर वगैरे शिल्लक होत्या. 70 जरी म्हटलं, 60-70 जरी म्हटलं तरी 160 आणि 70 230-40पर्यंत वगैरे स्कोअर जायला पाहिजे होता. पण कुलदीप हा कसा मास्टर बॉलर आहे, त्याचबरोबर स्टार्क, या दोघांनी आपला आंतरराष्ट्रीय खेळाचा जो सगळा हे होता आणि आपण का सर्वश्रेष्ठ मॅच विनिंग बॉलर आहोत त्यांनी दाखवून दिलं. कुलदीप त्याच्या 14व्या 15व्या काहीतरी आहे त्या ओव्हरला जेव्हा बॉलिंग टाकायला आला, त्याच्या आधी स्टर्प्सची ओव्हर होती. स्टर्प्सच्या ओव्हरला निकोलस पुरणनी धुतला होता त्याला. त्याच्या ओव्हरमध्ये 28 रन निघाले होते. पहिला डॉट बॉल, त्यानंतर 4 6 आणि 2 4, म्हणजे मॉरल डाऊन होतं. अशा परिस्थितीत कुठल्याही कॅप्टनला आठवतो तो कुलदीपसारखाच बॉलर आठवतो. कुलदीपच्या हातात बॉल आला आणि कुलदीपने खरंच चमत्कार केला. पुढच्या ओव्हरला कुलदीपने विकेट काढली. ह्याची त्याच्याबरोबर जो खेळत होता त्याची नुसती विकेट नाही काढली, त्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 1च रन दिला. त्याच्या पुढच्या ओव्हरला तर स्टार्कने आणखीन कमाल केली. स्टार्कनी त्याची ती जी पुढची जी ओव्हर होती त्या ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या आणि त्याच्यामध्ये निकोलस पुरणची विकेट होती. इथे त्यांच्या जे चाकाला खीळ बसली ना लखनौच्या, ती त्याच्यातून ते सावरलेच नाहीत. तरीसुद्धा 209 हा स्कोअर काही वाईट नव्हता. आता ह्याच्यामध्ये असं आहे ना की जेव्हा दिल्ली कॅपिटल्स खेळायला आले तेव्हा दिल्ली कॅपिटल जिंकतील असं नव्हतं वाटत. आणि सुरुवात तर त्यांची एवढी बेकार झाली होती, खराब झाली होती. ती पहिले 3 गडी 7 धावात आऊट झाले होते. शार्दूल ठाकूर जो आता तो सुद्धा संघात एंट्री करायला धडपडतोय. त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या होत्या आणि इतकं बॅकफूटवर ढकललं होतं दिल्लीला, 3 गडी बाद 7 धावा. तेव्हा आता मला वाटतं दिल्लीच्या लोकांनी मॅच बघायचं की नाही असं ठरवलं असेल आणि पण ज्यांनी बघितली त्यांना खरोखर सुंदर मॅच बघायला मिळाली. 209 धावा चेस करताना कधीही असं वाटलं नाही की दिल्ली जिंकेल. पण दिल्लीकडून हा जो आशुतोष शर्मा जो मुलगा आहे त्यांनी त्याच्या आयुष्यातले एक यादगार इनिंग खेळून गेला. तो 66 नाबाद रन काढले त्यांनी आणि त्याला दुसऱ्या एका निगम एक मुलगा आहे, त्या मुलाने सुंदर साथ दिली. त्यांनी 39 रन काढले
ह्या दोघांनी दे ड्रॉ द विक्ट्री फ्रॉम द जॉ द डिफीट इन केस ऑफ. म्हणजे आता हे जे होतं ना आपले लखनौ जे होते, लखनौच्या तोंडातून त्यांनी अक्षरशः तो घास हिरावून काढला आणि दिल्लीला जिंकून दिलं. आता बघा लखनौच्या खेळाडूंबद्दल काही हरकत नाही, पण मॅच बघताना लखनौ जिंकावी असं नाही वाटत. का नाही वाटत ते मलाही माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे. या इथे आणखीन एक गोष्ट सांगायला लागेल. के एल राहुल जर काल असला असता आणि त्यांनी जर तुफान फलंदाजी करून लखनौला मारलं असतं, हरवलं असतं, तर आणखीन आनंद झाला असता. पण के एल राहुलच्यात दुसरी एक खूप आनंदाची बातमी आहे. के एल राहुलला काल कन्यारत्न प्राप्त झालं आणि त्यामुळे तो कालच्या याच्यात नाही खेळू शकला. के एल राहुल आणि आजोबा सुनील शेट्टी नाना दोघांचंही हार्दिक अभिनंदन. ठीक आहे, पुढच्या सामन्यामध्ये के एल राहुल याचं उट्ट भरून काढेल. आता के एल राहुल विषय निघाला म्हणून सांगतो आउट ऑफ द हे. के एल राहुल जेव्हा टिपिकल मध्यमवर्गीय फॅमिलीतला आहे. के एल राहुलची जी आई आहे त्या आईला के एल राहुल हे झाला नाही, डिग्री मिळू शकला नाही, त्याचं दुःख आजही आहे. तिला ते अजूनही चालतं. तिला हे क्रिकेट ठीक आहे, पण बाकीचे तुझे भाऊ जे आहे सिबलिंग्स त्यांच्यासारखं तू डिग्री नाही मिळवली याचं कंत के एल राहुलच्या आईला तू नाही आहे. आता मध्ये जेव्हा करोनाचा काळ आला होता तेव्हा ती म्हणाली होती के एल, आता तुझं क्रिकेट बंद आहे, आता थोडा अभ्यास कर बरं आणि उरलेली डिग्री मिळवून टाक. के एल राहुलनी या गोष्टी असं जेव्हा सांगितलं तेव्हा बघताना खरोखर बघा आपल्या मिडल क्लासच्या हे किती हे म्हणजे संकल्पना ज्या कशा आहेत ना, वाईट नाही आहे काही त्याच्यामध्ये, चांगल्याच आहेत. त्यानंतर दुसरी एक अशी हे के एल राहुलचंच ह्याच्यामध्ये दुसरी एक अशी गंमत त्यांनी अशी सांगितली की मी क्रिकेट खेळतो आहे, सगळं खरं आहे, पण माझ्या आईला खरा आनंद केव्हा झाला होता माहीत आहे का? जेव्हा मला रिझर्व्ह बँकेत नोकरी मिळाली तेव्हा तिला असं वाटलं की माझा मुलगा आता मात्र मार्गाला लागला बरं का. हे सगळं ऐकताना मजा होती. हे झालं थोडंसं विषयांतर, पण आहे तुम्हालाही हे ऐकायला आवडेल. तर मंडळी अशा तऱ्हेने आता एवढे सामने पार पडलेले आहेत. आता हे स्पर्धा अगदी भरात आलेली आहे. बघूया पुढे पुढे काय काय होतं आहे. होईल तेवढ्या सामन्यांचं जास्तीत जास्त तुमच्याशी इंटरॅक्शन करायचा मी प्रयत्न करणार आहे. तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जमलं तर शेअर करा. दुसरी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला माहीत आहे का, माझं चॅनल तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल किंवा शेअर हे लाईक कराल ना, तेव्हा करंट अजिबात बसत नाही. बघा एकदा तुम्हाला हे करून काय होतं बघा. बरं आहे तर मग ठोको सबस्क्राईब. सी यू, बाय.